सर्वांना ख्रिस्तात सलाम. शुभ सकाळ. सर्वप्रथम मी यहोवा परमेश्वराचे आभार मानतो की त्याने आजचा आसुदीन आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये देव केला. आज आपण ज्या विषयावरती मनन आणि चिंतन करणार आहोत ते म्हणजे ख्रिस्ताचं शरीर. आपण ख्रिस्ती शरीर आहोत आणि ख्रिस्ती शरीर या नात्याने आपल्या या शरीरावरती पूर्णपणे ख्रिस्ताचा यहोवा परमेश्वराचा अधिकार आहे आणि म्हणून त्याचा आपण चांगला असा उपयोग या भूतलावरती केला पाहिजे. आणि म्हणून काही वचनातून आपण आज ख्रिस्ती शरीर ही गोष्ट पाहण्याचा प्रयत्न करूया. जर आपण पहिले करीन 6 अध्याय त्याचं 20 वचन वाचलं तर त्यामध्ये आपल्याला वचन असं सांगतं, तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. आणि याच विषयावरती आणि या वचनावरती आपण काही वेळ मनन आणि चिंतन करणार आहोत. यामधून आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की आपण मोलाने विकत घेतलेले आहोत. त्याचप्रमाणे वचन आपल्याला सांगत आहे, म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. आपण आपल्या या शरीराने यहोवा पित्याचा, यहोवा परमेश्वराचा गौरव केला पाहिजे. आणि आणखीन या वचनाला आधार देण्यासाठी मी आणखीन काही वचन आपल्यासाठी वाचतो, जेणेकरून आपल्याला आणखीन चांगल्या रीतीने स्पष्ट होईल. जर आपण पेत्राचे पहिले पत्र याचा पहिला अध्याय 18 आणि 19 वचन वाचलं तर त्यामध्ये देखील वचन आपल्याला असं सांगतं, कारण वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून सोने रुपये अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मौल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात. आपण ख्रिस्ताच्या रक्ताने मुक्त झालेले आहोत. त्यापासून देखील आपल्याला हे समजतं की आपण विकत घेतलेले आहोत, आपण ख्रिस्ताच्या रक्ताने मुक्त झालेले आहोत. आपल्याला पापापासून सुटका, पापापासून मुक्ती फक्त त्या ख्रिस्तामुळे मिळाली आहे. आणि म्हणून आपण या शरीराचा योग्य असा उपयोग या भूतलावरती असताना हे जे शरीर आहे, हे जिवंत शरीर आपण यहोवा परमेश्वराच्या स्तुतीसाठी, यहोवा पित्याच्या गौरवासाठी उपयोगात आणणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे शरीर उपयोगात आणण्यासाठी आपल्याला आणखीन जी गोष्ट, आणखीन प्रोत्साहित करणारी गोष्ट जी की पवित्र वचनामधून पाहायला मिळते. जर आपण पहिले करीन 6 अध्याय 19 वचन, त्याचप्रमाणे पहिले करीन 3 अध्याय 16 आणि 17 वचन, यामध्ये आपल्याला प्रभू परमेश्वराची वचनं अशी सांगतात की आपलं हे शरीर पवित्र आत्मा ज्या ठिकाणी वास करतो त्याचं एक ठिकाण आहे. आणि म्हणून मी वचन आपल्यासाठी वाचतो. वचन असं आहे, पहिले करीन 3 अध्याय 16 आणि 17 वचन, तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतो, हे तुम्हास ठाऊक नाही काय? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करील, कारण देवाचे मंदिर पवित्र आहे, तेच तुम्ही आहात. हे आपल्याला पवित्र शास्त्रामधून वचन सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि पहिले करीन 6 अध्याय 19 वचनामध्ये वचन आपल्याला या प्रकारे देखील सांगत आहे की तुम्ही स्वतःचे मालक नाही. म्हणजेच काय, हे शरीर ख्रिस्ताचं आहे, हे शरीर देवाचं आहे. या भूतलावरती आपण हे चांगल्या रीतीने उपयोगात आणणं अत्यंत गरजेचं आहे. आता चांगल्या रीतीने जर आपण उपयोगात आणलं तर या शरीराला आपल्याला पापांची जी क्षमा प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे झालेली आहे ते तितकंच खरं आहे. तरी देखील रोजच्या दिवसामध्ये मनुष्य जीवन जगत असताना मानवी स्वभावामुळे पाप करीत असतो. आणि पाप केल्यानंतर परत एकदा आपल्याला त्या शरीरासाठी, ते शरीर शुद्ध असं देवबापाच्या गौरवासाठी उपयोगात आणण्यासाठी पापापासून दूर जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्या आपल्या शरीराला आपण स्वतः कंट्रोल करणं गरजेचं आहे. आणि म्हणून पहिले करीन त्याचा 9 अध्याय 27व्या वचनामध्ये वचन आपल्याला असं सांगतं, मी आपले शरीर कुदलतो व त्याला दास करून ठेवतो. मी आपले शरीर कुदलतो व त्याला दास करून ठेवतो. हे आपल्याला पवित्र शास्त्रातील वचन सांगत आहे. आता शरीर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी, कुदलण्यासाठी, दास करून ठेवण्यासाठी आपल्याला काही गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि विशेष करून त्या गोष्टीद्वारे आपल्याला आपल्या पापांची क्षमा मिळते. कारण की आपण हे शरीर, या शरीराचा जो या भूतलावरती खूप चांगल्या रीतीने सांभाळ करतो, तर त्याचा चांगल्या रीतीने उपयोग देखील केला पाहिजे. कारण की हे शरीर आपलं नाही, हे शरीर प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने
विकत घेतलेला आहे, आपण स्वतःचे मालक नाही, यामध्ये पवित्र आत्मा वास करतो, असे विविध वचन मी काही वेळापूर्वी आपल्याला सांगितले. ते पवित्र वचन जर आपल्यापर्यंत आज नव्याने पोचले आहेत, कारण की या अगोदर देखील मी बऱ्याचदा हे वचन स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे, पोचवण्याचा प्रयत्न केला आहे. आज नव्याने या युट्यूबच्या संदेशाद्वारे आपल्याला हे समजत आहे की हे शरीर इतकं महत्वाचं आहे, तर आपण देखील ते शरीर चांगल्या रीतीने उपयोगात आणण्यासाठी स्वतः पाप क्षमेसाठी, कारण की पापांची क्षमा मिळते हे मी आज तुम्हाला सांगू इच्छितो. आणि हे आपल्याला देखील माहिती आहे, परंतु ते वचनातून पाहण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून मी माझं शरीर कुदलतो त्याला दास करून ठेवतो असं जे वचन आपल्याला पाहायला मिळतं, त्याप्रमाणे ते करण्यासाठी काही गोष्टी केल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्याला आपल्या पापांची क्षमा मिळते हे आपल्याला समजेल. आणि म्हणून ते आपण वचनातून पाहूया. सगळ्यात पहिली गोष्ट जी आपल्याला करायची आहे, जी की उपवास समयामध्ये ज्यावरती आपण भर देतो, ती म्हणजे रिपेंटन्स, म्हणजे पश्चाताप करणं हे अत्यंत गरजेचं आहे, ज्याच्यामुळे आपल्याला आपल्या पापांची क्षमा मिळते. आणि हे मी मनाने सांगत नाही, तर जी गोष्ट सांगेल त्याला मी वचनाचा आधार देईल. आणि पश्चाताप केल्याने पापांची क्षमा मिळते हे स्पष्ट करण्यासाठी मी आपल्यासाठी प्रेषितांची कृत्याचा 2 अध्याय 38 वचन वाचतो. कृपया करून लक्ष द्या. वचन असं आहे, प्रेषित 2:38, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या. पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या. बाप्तिस्मा आपण घेतलेला आहे, परंतु त्याला दुसरी जोड जी द्यायची आहे ती म्हणजे पश्चातापाची, जेणेकरून आपल्याला आपल्या पापांची क्षमा मिळेल. ही पहिली गोष्ट आपण करणं गरजेचं आहे, शरीर कुदलण्यासाठी, त्याला दास करून ठेवण्यासाठी, जेणेकरून आपण हे शरीर, ख्रिस्ती शरीर, आपलं जे शरीर जे आहे ज्याच्यावरती आपला अधिकार नाही, ते देवाचं आहे, ते ख्रिस्ताचं आहे, ते विकत घेतलेलं आहे, तर ते चांगल्या रीतीने उपयोगात आणू शकतो. पश्चाताप केल्याने पापांची क्षमा मिळते हे आपल्याला समजतं. दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे पाप सोडल्याने, जे पाप सोडतात त्यांना खरोखर पापांची क्षमा मिळते. म्हणजे पूर्णपणे पाप सोडू शकत नाही, परंतु पाप सोडण्याची जर आपण सुरुवात केली, दुष्कर्मापासून जर आपण आपला मार्ग फिरवला, दुष्कर्म करण्यापासून जर आपण आपल्या स्वतःला आवरलं, तरी देखील पापांची क्षमा मिळते. त्यासाठी मी वचनाचा आधार घेत आहे. यशाया याचा 55वा अध्याय त्याचं 7वं वचन आपल्याला असं सांगतं, यशाया 55:7, दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो, म्हणजे तो त्याचवर दया करील आणि तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करील. आपला देव आपला यहोवा परमेश्वर भरपूर क्षमा करणार आहे. फक्त आपण देवाकडे वळालो, पाप करण्यापासून सोडलं, पाप करण्यापासून आपण स्वतःला फिरवलं, चांगलं करण्याचा प्रयत्न केला, या शरीराचा चांगला असा उपयोग केला, तर देवबापाचं वचन आपल्याला यशाया 55:7 मध्ये सांगत आहे, तो त्याला भरपूर क्षमा करील. कधी? देवाकडे वळालं. आणि विशेष म्हणजे दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो, म्हणजे कल्पनांचा, विचारांचा, आणि दुर्जन म्हणजे जो दुष्ट मार्ग आहे तो जर आपण सोडला तर आपल्याला आपल्या पापांची क्षमा मिळते. ही दुसरी गोष्ट आपण पाहत आहोत. आणि हे केल्याने देखील आपण काय करू शकतो, या शरीराने देवाचा गौरव करू शकतो, हे आपण शिकत आहोत. तिसरी गोष्ट जी की आपण पाहणार आहोत ती म्हणजे कन्फेस केल्याने, पाप कबूल केल्याने, पापांची कबुली दिल्याने आपल्याला आपल्या पापांची क्षमा मिळते. आणि म्हणून मी वचनाचा आधार घेत आहे, स्तोत्र संहिता 32 त्याचं 5वं वचन आपल्याला सांगत आहे, स्तोत्र 32:5, मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले, मी आपली अनिती लपून ठेवली नाही, मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन, असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पाप दोषाची क्षमा केली. पवित्र शास्त्रातील स्तोत्र संहिता 32:5 आपल्याला सांगत आहे, मी आपली अनिती लपवून ठेवली नाही, म्हणजेच काय, कबूल त्याने केलं. आपण देखील जे काही चूक अपराध पाप करतो आणि ते देवबापाजवळ कबूल केले, कन्फेस केले, तर त्याची देखील देवबाप आपल्याला क्षमा करतो, पापांची क्षमा मिळते. हे आपण या तिसऱ्या गोष्टीपासून शिकलो आहोत. पश्चाताप केल्याने, का करू नये पश्चाताप,
जर आपल्याला आपल्या पापांची क्षमा मिळते तर पश्चाताप आपण केला पाहिजे. दुसरी गोष्ट, पाप सोडण्याचा प्रयत्न का करू नये जर आपल्याला आपल्या पापांची क्षमा मिळते. तिसरी गोष्ट जी शिकलो, कबूल केल्याने, पाप कबूल केल्याने, ते लपवून ठेवू नये, ते कबूल देवबापाजवळ केल्याने आपल्याला आपल्या पापांची क्षमा मिळते. तर पाप कबूल का करू नये? कारण की या गोष्टीने आपण देवाचा गौरव करू शकतो, आपल्या शरीराने चांगल्या गोष्टी करू शकतो, आपलं हे शरीर चांगलं असं करण्यासाठी उपयोगात आणू शकतो आणि त्याद्वारे देवाचा गौरव होईल. आणि देवाच्या गौरवासाठी जर माझं शरीर, आपलं शरीर उपयोगात येत असेल ते याहून मोठी गोष्ट नाही. आणि आणखीन म्हणून मी 2 गोष्टी स्पष्ट करतो, ते म्हणजे विश्वास ठेवल्याने. जर आपण प्रेषितांची कृत्य 10 अध्याय 43 वचन वाचलं, प्रेषित 10:43 मध्ये वचन आपल्याला असं सांगतं, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापांची क्षमा मिळेल, अशी साक्ष सर्व संदेष्टे त्याच्याविषयी देतात. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापांची क्षमा मिळेल. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पापांची क्षमा आहे, परंतु त्याच्यावरती विश्वास ठेवल्याने सांगितलेलं आहे. म्हणून जी गोष्ट शिकलो आहोत, पश्चाताप, पापांची कबुली, पापापासून परावृत्त होणं, पाप सोडून देणं आणि प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणं आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावानेच मग आपल्याला पापांची क्षमा मिळते. आणि हे सगळं कोण देऊ शकतो माहिती का? जो की दयेचा सागर आहे. पाप केल्यानंतर पापांची क्षमा फक्त आपला देव यहोवा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्तच देऊ शकतो. आणि म्हणून दानिएलाच्या पुस्तकामध्ये जर आपण दानिएल याचा 9वा अध्याय 9व वचन वाचलं तर त्यामध्ये वचन आपल्याला असं पाहायला मिळतं, आमचा देव प्रभू दयेचा व क्षमेचा सागर आहे. आपला प्रभू दयेचा आणि क्षमेचा सागर आहे आणि म्हणून तो दया करेल, दयेचा सागर असल्या कारणाने, आणि क्षमा देखील करेल कारण की क्षमेचा सागर असल्या कारणाने. आपल्या देवाला दयेचा सागर, क्षमेचा सागर म्हटलेला आहे. आणि म्हणून आपल्याला या भूतलावरती या ख्रिस्ताचा गौरव या शरीराने करायचा असेल, ख्रिस्ताचा गौरव या शरीराने होत असेल तर ह्या गोष्टी आपण करण्याचा आजच्याच या दिवसापासून प्रारंभ करू. आणि ते करण्यासाठी प्रभू परमेश्वर आपल्या सर्वांना त्याच्या सामर्थ्याने भरू. या छोट्याशा संदेशाद्वारे प्रभू परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. प्रार्थना करूया. पवित्र परमेश्वरा, जिवंत देव बापा, तू महान आहेस, थोर आहेस, गौरवी राजा आहे. रात्रभर सुंदरशी झोप देऊन आजचा सुदिन तू आमच्या आयुष्यामध्ये जोडलास. सकाळी उठल्यापासून आतापर्यंत तू आम्हाला सांभाळलंस, तुझी कृपा पुरवलीस, म्हणून तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. प्रिय परमेश्वरा, या भूतलावरती जीवन जगत असताना जे शरीर तू आम्हाला दिलेलं आहे, हे शरीर तू विकत घेतलेलं आहे. आम्ही या शरीराचे मालक नाही. प्रिय परमेश्वरा, या विविध गोष्टी तू आज नव्याने आम्हाला सांगितल्या प्रिय परमेश्वरा. आणि म्हणून या शरीराने तुझं गौरव करण्यासाठी सर्वप्रथम आम्हाला पापांची क्षमा होणं गरजेचं आहे. आणि पापांची क्षमा मिळते हे आज तू आम्हाला सांगितलंस. पापांची क्षमा पश्चातापाने मिळते, पापांची क्षमा पाप सोडून दिल्यानंतर मिळते, पाप सोडण्याचा प्रयत्न करत असताना मिळते, त्याचप्रमाणे पाप कबूल केल्यानंतर मिळते, तुझ्यावरती विश्वास ठेवल्याने मिळते, तू आम्हाला सांगितलंस. आणि म्हणून या सर्व गोष्टी प्रिय प्रभू तू आमच्याकडून करून घे आणि आम्हाला प्रिय परमेश्वरा तुझ्या गौरवासाठी तू उपयोगात आण, कारण की तू दयेचा आणि क्षमेचा सागर आहे. आणि म्हणून तुझी दया आमच्यावरती तू कर प्रिय परमेश्वरा. आणि आम्हाला आमच्या सर्व चूक अपराध पापांची क्षमा कर आणि आम्हाला नवीन असं करून प्रिय परमेश्वरा नवीन अशा गोष्टी करण्यासाठी प्रिय प्रभू तू उपयोगात आण. चूक अपराध पाप या सर्व गोष्टी प्रिय परमेश्वरा तुझकडे आम्ही कबूल करतो. आणि प्रिय परमेश्वरा ज्या कुठल्या चुकीच्या गोष्टी विचाराद्वारे, कृत्याद्वारे, शब्दाद्वारे केलेल्या आहेत प्रिय प्रभू त्याची कबुली देत प्रिय प्रभू क्षमा मागतो. आणि तू आम्हाला ती क्षमा केलेली आहे या विश्वासाने प्रिय परमेश्वरा या प्रार्थनेमध्ये प्रिय प्रभू तुझ्याकडे आम्ही सर्वजण नव्याने सादर होतो. पुन्हा एकदा प्रिय परमेश्वरा आम्ही जसे आहोत तसे तुझ्या अधीन आणि स्वाधीन होत, ही लहान नम्र प्रार्थना धन्य तारक उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड गौरवी नावात मागतो म्हणून तो ऐकू द्या. आमीन. आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवबापाने दिलेली शांती तुमच्या अंतकरणे आणि म्हणे देवाच्या व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि प्रीतीत राखो. आणि आता सर्व समस्त देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा आहे त्रैक्य देवाचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवरती आता आणि सदा सर्व काळ असो. आमीन.